हे ब्युटिफुल सर्ल्स, गुड मॉर्निंग. तर ना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पनीरची भाजी. तुम्ही पनीर टिक्का पण म्हणू शकता, पण ना ग्रेव्हीची बनवते मी. तर त्यासाठी ना मी 5-6 कांदा घेतला आहे आणि एकच टोमॅटो घेतला आहे, बिकॉज आपण एकच टोमॅटो टाकणार आहोत. आणि त्यानंतर हे असं फ्राय करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून. आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण, आलं आणि थोडंसं कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर जे पनीर आहे ना ते बॉईल करून घेतलं आहे थोडंसंच आणि वॉश करून घेतलं आहे. आणि ही ना मलई आहे, आपलं जे दूध आहे ना त्याच्यावरची साय आहे. आणि त्यामध्ये मी सुहाना पनीर मसाला जो आहे ना तो ॲड करते. त्यानंतर आहे ना आपण जे पनीर वॉश केलं आहे ना तर त्याला आहे ना लाल तिखट, थोडंसं मीठ, पनीर मसाला, थोडीशी हळद टाकायची आणि कोटिंग करून घ्यायचं आहे त्याचं. त्यानंतर तुम्ही बटर किंवा तूप टाकू शकता तव्यावरती आणि हे असं आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं क्रिस्पी फ्राय करायचं आहे. छान लागतं तसं. तर ना त्याची बाजू पण पलटत राहायची आहे. त्यानंतर कढईमध्ये जिरे टाकायचे आणि त्यानंतर आपण जी मगाशी फ्राय केलं ना कांदा टोमॅटो त्याची प्युरी ॲड करायची आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर फ्राय करताना तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे. तर मी जो उरलेला पनीर मसाला आहे ना तर तो त्यामध्ये ॲड केला आहे. त्यानंतर 2 चमचे ना मिरची टाकलेली आहे आणि बाकी काहीच आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे. आणि थोडीशी हळद पण टाकायची आणि फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आपण बघू ते पनीर कसं झालं आहे म्हणून. तर हे बघा, हे असं पनीर बनवायचं आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट करून ठेवली आहे साईची म्हणजेच मलईची ती त्यामध्ये ॲड करायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये पनीर ॲड करून द्यायचं आहे. आणि पनीर ॲड केल्यानंतर पाणी गरम करत ठेवायचे. आपल्याला गार पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. आणि तुम्हाला जशी ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट लागते त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. आणि मीठ ॲड करताना थोडंच मीठ ॲड करायचं आहे, बिकॉज मसाल्यामध्ये पण मीठ असतं. तर ही रेसिपी ना खूप झटपट होते. एकदा बनवून बघा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू सो मच.